आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. विट्यात भोंदू बाबावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, 5 लाखांची फसवणूक. विटा प्रतिध्वनी वृत्तसेवा. विटा येथून वार्ताहर शांताराम कुंभार कळवतात की महिलेला नरबळी, गर्भपाताचा सल्ला देणाऱ्या संशयित भोंदू महाराज संकेत निकम व त्याचे साथीदार महेश बाबर, सूरज उपाध्याय यांचा एक कारनामा उघड झाला आहे. एका अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू महाराज संकेत निकम याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये पोक्सो गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी सांगितले. याबाबत पीडितांनी आज विटा पोलिसात वरील तिघांविरुद्ध विटा पोलिसात फिर्याद दिली आहे. गुरुवार दिनांक 21 महिलेला नरबळी, गर्भपाताचा सल्ला देणाऱ्या संशयित भोंदू महाराज महेश बाबर, भवानीमाळ विटा, संकेत निकम घोगाव तालुका पलूस सध्या भवानीमाळ विटा, सूरज उपाध्याय विटा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आज अल्पवयीन तरुणीने वरील तिघांविरुद्ध अत्याचाराची फिर्याद दिली आहे. त्यात पीडितेला शारीरिक पित्ताशयाचा त्रास असताना संशयित महेश बाबर व संकेत निकम याने संकेत शंकर बाबा, महाकाल, बाळूमामा, चिले महाराज यांचा अवतार आहे. पीडिताच्या शरीरात अंबाबाई देवीचा संचार येत असल्याचे सांगून पूजा हवन करण्यास भाग पाडले. पीडिता मागच्या जन्मीची नागिन असून संकेत निकम हा मागच्या जन्मीचा नाग असून आमचे दोघांचे लग्न करण्यासाठी या जन्मी जन्म झाला असल्याचे सांगितले. निकम याने तो विटा येथे राहत असलेल्या खोलीवर पीडितेसोबत अनेक वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध केले आहेत. हा प्रकार 1 जून 2024 पासून 12 मे ते 2026 पर्यंत सुरू होता. यातील सूरज उपाध्याय यांनी पीडितेला कोणाला काही सांगू नको असे सांगून संकेत बाबा सर्व बघत आहेत, नाहीतर तुझे व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी दिली आहे. तसेच महेश बाबर व संकेत निकम यांनी पूजा हवन करण्यासाठी पीडितेच्या वडिलांकडून निकमच्या वडिलाच्या खात्यावर रोख 5 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियमान्वये वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन तपास करत आहेत. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.